नमस्कार मंडळी. तर माझं नाव असा तेजू आणि तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. तर आज मी सकाळीच इलं आहे शिवापूरला, म्हणजेच प्रणयच्या गावी. आणि आता आम्ही म्हणजे आज पण मंदिरात कार्यक्रम असत, 3 दिवस असत सांगितल्या 8, 9, 10 तारीखला. तर मी आज पण आम्ही काल येऊन परत घराकडे गेलो आणि घराकडनं परत आज आम्ही सकाळी इलो आणि आता आम्ही चाललो कोडफळ तर देव असा तिकडे, त्याचं दर्शन घेऊन आम्ही येतलो. तर इकडून खूप वर चलत जायचं असा, तर जाऊया आपण सगळीजणं घरातली एकत्र. मंदिराचा कार्यक्रम हा, त्याच्यामुळे सगळे एकत्र असत. तर सगळीजणं आम्ही आता जातो. तर चला जाऊया. आंबे बघा, किती आंबे लागले असत पाठीमागे या पूर्ण भरान. होय, काका येतात बघा पाठीमागे. बघा किती असा खोल हा सगळा, आणि मस्त झाडं असत आणि झाडातनं अशा सगळ्या चलत जातो. पण असं खूप छान वाटतं, थंडगार एकदम वातावरण असा. सगळ्यात पुढे आमचे काका गेलेले असत, चलत व्हिडिओत काय दिसणार नाही, खूप पुढे गेलेत. आणि त्याच्यानंतर इकडे आत्तू असा सगळ्यात पहिली, नंतर काकी वगैरे आम्ही सगळे चाललोय. मग या पाठीमागनं पण काका वगैरे येतात. बघूया, जाऊया काय असा पुढे, बघूया जाऊन. चला दमाग झाला आमका. सगळं पण घनदाट जंगल आवरण बघा. ह्या मग अशी गुंड्यांची वाट हा सगळी. नीट चला खोया, पडाक जाय धडे. पण बरी सावली असा, मस्त झाडात ह्या थंडगार वाटतं जाऊ. भजन करूनच गेले ना, नंतर कीर्तन आहे म्हणून 5 मिनिटात आवरायला सांगितलं. आणि कीर्तन किती लेट, अजून थोडं वेळ यांनी भजन कर. फणस लागल्यात बघा, फणसाक वरती बऱ्यापैकी असत. बोलत जातात बघा आमका फणस मिळा पिकलेलो आहे म्हणा. काणी येतात बघा पाठीमागनं. काका बघा काम करतात शेतात. काजी काढू गेलं, काजी काढू गेले काका सांगतात. किती काढलात? आता सुरुवात केली. काका काजी काढू गेलं. कोणाचे नाही बघ, पाठी एकच नाही, 2 काठी.
काकाने बरी वय घातल्याने आडे अखंडे होय. होय होय. तू पुढे घेऊन जा आता हे पिंक्या आता वर ठेवलं काजी खाली. हे मालक या काजींचे. बुजगावने लावून ठेवले नाही काकांनी. मस्त काजू लागले तो. आता नाही भेटत. काकी दाखवता आमची जागा माका. आंबे खूप लागले असं ते आंबे बघा किती बरा लागला. मिरी कोणी लावली आहे हे आंबे खातात बघा. सगळीच जण आंबे खातात. फणस पण लागलेत. ही आमची झाडा फणसाचा आंब्यांची ही जागा सगळी पडले असत किती. आंबेच आंबे सगळे किती पडलेत. दुपारी जाऊ काय देवळात नाही आपली तुम्ही चालतात ना बघा. मला भाजी नको. इकडे कोण काढू घेणत नाही ते असेच पडून जातात. माकड खातात. करणा दिसली सरच काढून काढून खाता. आमकाठ आहे 2 तरी. माझं रिझर्वेशन बघा इकडे पण खूप लागली असत करणा. काकीन बघ मका दिलाय. द्राक्ष जरा आंबट आहेत. ती मस्त होती. जरा काय होई गो मग बरी गोड लागते. सगळी आता करणा खाऊक थांबले. पाहिजे. सगळ्यांनी आम्ही चपला काढून आता खाली जातो. इकडे देवाकडे दर्शन घेऊ सगळेजण उतरतात खाली. इकडे नदी असं अडे हा असं मस्त वाटलं ना मार्क्या. आम्ही इथे जेवायला पोचलं होता बघा मंदिरात. या इकडे बांधलेलं शेड घातलेली असा. इकडे येतात वर्षात ना एकदा. मेच्या 13 तारखेक कार्यक्रम असता. त्याच्यामुळे इकडे येतात या मंदिरात सगळे शिवापूर गावातली लोक. काय आमच्या वगैरे सांगतो धैर्य ठेवला बुरकुल्या धुवून ठेवून. तिथलं मग भरून घेऊया. आता झोपाळा शोधू अगं ते काय येलीन ते झोपाळे हात धरी चिकचिकी झाली तर कर्णा खाली
मी पाया पडले पण अरे आता साफ करणार आहे मग 27 त्याच्यात पाणी आता घ्या हात धुवून. एकदम मग कोण करणार जंगलात आतमध्ये या मंदिराचा आणि एकदम थंडगार वातावरण आहे बघा. पूर्ण झाडात असंच चारी साईडला आणि ही समोरनं नदी जाता मंदिराच्या समोर. चला आता इकडे नारळ वगैरे ठेवतो आम्ही. तुम्ही दर्शन घ्या. बघा इकडे मंदिराच्या साईडीकच आम्ही सगळी नाश्तो करूक बसलो. घराकडनं पोळी आणि चटणी आणलेली तिनं बघा बसून खाता सगळी शेळगे फॅमिली असं. ताई बघा वाढता सगळ्यांका. चला मी आता कोडफडीत देवाक जाऊन येलो आणि आता आम्ही घराकडे येऊन रेडी वगैरे झालो आणि आता जातो आम्ही मंदिराकडे होम वगैरे काय काय पूजा चालू होते. तर बघूया जाऊन आता काय चाललं आता. आणि आज आमचे सगळ्यांनी ठरवलेले असं की गडवाल साडी सगळीजणं घालतली असत. तर आम्ही सगळ्यांनी आज गडवाल साडी घातलेली असं बघा. मंदिराकडे सगळ्यांनी गडवाल साडी घालतली असत आज. मंदिरात बघा होम वगैरे झालेलो असा. पूजा पण देवांची झालेली आहे. तर आपण इथे दर्शन घेऊया आणि बाहेर जाऊ. गणेश पूजन केलेलं आहे. दर्शन घ्या तुम्ही पण. मंदिरात दर्शन वगैरे घेऊन आम्ही इलाव सर्व महाप्रसाद घेऊ आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि खूप जोरात वारा सुटलेला. त्याच्यामुळे फटाफट जेवलं पावसाच्या आधी आणि नंतर आम्ही मंदिरात परत भजनासाठी येऊन बसलो. लवकर निघालो आणि घराकडे येऊन चेंज वगैरे केला आणि लगेच निघालो सुचिता आणि मी सावंतवाडीत जाऊ. आमच्या सुचिता मॅडमला झालेली सर्दी त्याच्यामुळे आम्ही इलो सूप पिऊ. मस्त गरम गरम सूप तिखट पियालो आणि असं होतं माझा आजचा दिवस. व्हिडिओ आवडला असंच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.